नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मूग दाल मसाला बाटीची रेसिपी, जी अगदी क्रिस्पी असते, म्हणजे भरपूर लेहरणी असलेली आणि मस्तपैकी गरमागरम खायला ना अतिशय भारी वाटते. थंड खाण्यापेक्षा ना तुम्ही कधी पण आणि थोडंसं हलकंसं गरम राहील ना त्या वस्तू खायला ना कोणती पण बाटी ना मग मस्त मजा येते. आणि त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, की जी मूग दाल असते ती मी 1 कप घेतलेली आहे. तिला 2-3 तासाच्या अगोदर भिजायला ठेवली होती. आणि नंतर काय करायचं आपल्याला 2-3 आणि पाण्याने त्यामधलं आणखी पाणी धुवून काढून आपल्याला घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये वाटून भिजल्यानंतर. घ्यायचं आहे. छानपैकी असा बारीक पेस्ट पूर्ण वाटून घ्यायचा आहे त्याचावाला. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी पण टाकायचं असलं ना, फक्त 1 किंवा 2 चम्मच टाकायचं बारीक करताना, खूप जास्त टाकायचं नाही. आणि अशा प्रकारे बारीक करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं तिखट वगैरे आवडत असेल त्या हिशोबाने मी 1 चम्मच तिखट म्हणजे लाल तिखट, सोबतच हळद, धनिया पावडर आणि जिरं पावडर असेल तेही टाकू शकता आवडत असेल तर. सोबतच थोडीशी तीळ, ओवा आणि जिरं टाकलेलं आहे व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिरची आणि अद्रकचा दरदरा केलेला पेस्ट टाकलेला आहे. सोबतच यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी सोप आणि तेल टाकायचं सुरुवातीला विसरली होती, बट नंतर लक्षात आलं तर मी लगेच त्यामध्ये टाकून दिलं. तर सोप आणि तेलसुद्धा टाकायचं किंवा तूपसुद्धा टाकायचं, जे आवडत असेल ते टाकायचं. हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. कमी जास्त गव्हाचं पीठ तुम्ही करू शकता, कारण की काय होते की सपोज डाळ जास्त बारीक करण्यात आली, म्हणजे पातळसर झाली, तर तुम्हाला जे पीठ आहे ना गव्हाचं ते थोडं जास्त लागेल आणि थोडी घट्ट असली ना तर पीठ थोडं कमी लागेल. तर ते आपल्या अकॉर्डिंग डाळीच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, पीठ टाकायचं आहे. तर मी यामध्ये 2 कप मला बरोबर लागलेलं होतं. आणि नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा डो तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी वगैरे बिलकुल टाकून डो आपल्याला तयार नाही करायचा आहे. डाळीनीच आपल्याला म्हणजे डाळीच्या बॅटरनीच आपल्याला डो तयार करायचा आहे. नंतर मी याला 5 एक मिनटं रेस्ट करून म्हणजे झाकून ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो ना, अगदी तशाच प्रकारे याची पोळी लाटून घ्यायची आहे पातळसर. आणि नंतर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर छानपैकी असं तूप लावून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला कस्तुरी मेथीसुद्धा आवडत असेल ना, ते सुद्धा टाकू शकता. मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाही. ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या मी टाकत नाही जास्त करून. आता काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही साईडनी असं फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे ना, ते थोडंसं असं छिडकल्यासारखं करायचं आहे, म्हणजे डस्ट करायचं आहे थोडंसं, असं हलकंसं टाकायचं आहे. आणि नंतर आणखी एकदा फोल्ड करून आपल्याला याला असं लांबट दोन्ही साईडनी लाटून घ्यायचं आहे. नंतर आणखी एकदा शेवटचं आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी कणिक अशी डस्ट करायची आहे. नंतर आपल्याला याला गोल गोल असं सर्कलमध्ये करत याला पूर्ण रोल करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये चाकूनी पण सुद्धा कापू शकता किंवा अशा प्रकारे धाग्याने सुद्धा कापू शकता. धाग्याने इझिली कापण्यामध्ये येते आणि दुसरं म्हणजे लेयर्स जे आहे ना त्यासुद्धा मोडत नाही, बरोबर त्या लेयर्स ज्या आहे ना त्या तयार होतात. नंतर ज्या साईडनी कापलेलं आहे त्या साईडला खाली ठेवून, म्हणजे हाताच्या खाली ठेवून दुसऱ्या साईडनी असं पॅक केल्यासारखं करायचं आणि नंतर आपल्याला गोल गोल करून असं याच्या गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशाच प्रकारे करायचं आहे, जेणेकरून भरपूर अशा लेयर बाटीमध्ये तयार होईल. तर बघू शकता, मी तुम्हाला आणखी 1-2 करून दाखवते, म्हणजे तुम्हाला बरोबर समजून जाईल. तर 1 पोळी इतका गोळा घ्यायचा, त्याला छानपैकी असं पातळसर लाटून घ्यायचा आहे. आणि ज्या बनवलेल्या बाट्या आहे ना, त्या थोड्या कपड्यांनी वगैरे झाकून ठेवायच्या. असा सपोज तुम्ही बिना झाकल्याने ठेवल्या तर त्या काय होते, की वरची जी लेअर असते ना, कोणत्या पण कणकीची म्हणा किंवा गोळ्याची म्हणा, ती ड्राय होऊन जाते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण जशी बाटी बनवली ना, तर ताटामध्ये ठेवल्यानंतर तिला झाकून ठेवायचं एखाद्या कपड्याने. आता पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे पोळीला पूर्ण. नंतर त्यामध्ये थोडीशी गव्हाचं पीठ आपल्याला डस्ट करायचं आहे आणि दोन्ही साईडने फोल्ड केल्यानंतर ज्या प्रकारे दाखवलं आहे तशाच प्रकारे 2-3 पण साईडने फोल्ड करून आपल्याला तूप आणि कणिक थोडी लावून घ्यायची आहे.
शेवटी असं सुद्धा आणखी एकदा याला लाटून घ्यायचं हलक्या हाताने. खूप जास्त असं प्रेशर देऊन लाटायचं नाही किंवा खूप जास्त असं कोणत्याही म्हणजे याच्यावर आपल्याला तूप किंवा कणिक वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये टाकायची नाही. नेमकंच थोडंसं टाकायचं. अशा प्रकारे रोल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, धाग्याने कापून घ्यायचं आहे. इझिली कापण्यात येते हे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जो साईड कट केलेला आहे त्याच्या अपोजिट साईडने म्हणजे ज्या दुसऱ्या साईडने असं पॅक केल्यासारखं करायचं आणि गोळ्याला थोडंसं पलटून घ्यायचं. ज्या साईडनी लेयर जास्त बनेल म्हणजे जे दुसरी साईड होती कट केलेली त्या साईडने आपल्याला गोल गोल करत असं न्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे, म्हणजे भरपूर अशा लेयर तयार होईल बाटीमध्ये. अशा प्रकारे मी काही बाटी 12-13 बाटी बनवून घेतल्या सुरुवातीला आणि याला अप्पे पॅनमध्ये आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर काय केलं मी, अप्पे पॅनला गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आणि ज्या बनवलेल्या बाट्या आहे ना त्यासुद्धा टाकायच्या. त्या टाकायच्या आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. अतिशय मस्त वाटते. यामध्ये तुम्हाला कसल्याही गोष्टीची म्हणजे तुम्ही अशी कोरडी पण खातो म्हटलं ना तरीसुद्धा छान वाटेल अशी बाटी आहे. आणि दुसरं म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट बनणारी आहे. अशा प्रकारे नंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या बाटी आहे ना त्या अशा पलटवत आपल्याला पूर्ण शेकून घ्यायचा आहे. थोडाफार कच्चा साईड असला त्यालासुद्धा पलटवून आपल्याला याला छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी अशी गरमागरम वरणासोबत किंवा तुपासोबत खायची म्हणजे छान वाटते. बट सपोज तुमच्याकडे ह्या दोन्ही वस्तू नसेल, फक्त तूप किंवा तेलसुद्धा असलं ना तरी खायला अतिशय टेस्टी वाटते. बट माझ्याकडे ह्या दोन्ही गोष्टी होत्या अवेलेबल म्हणून मी त्याच्यासोबत खाल्ल्या आणि मस्तपैकी वाटली. अशी मेन म्हणजे तर भरपूर अशा लेयर असतात आणि क्रिस्पी असते. बाकीच्या बाटे बनवतो ना आपण त्याच्यामध्ये तितक्या लेयर नाही राहत, थोडंसं म्हणजे जाडसरपणा असते. बट याच्यामध्ये बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की किती भरपूर अशा लेयर्स आहे आणि खायला अतिशय टेस्टी लागणारी ही आहे. क्रिस्पी करारी मुलांनासुद्धा आवडेल. इवन तुम्ही टिफिनमध्ये त्यांना आवडत असेल ना सपोज तर त्यांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा बनवून पटकन देऊ शकता. बघा किती साऱ्या अशा लेयर्स असल्यासारखे आहे. मस्तपैकी असं वरण घ्यायचं, त्यावर तुपाची धार सोडायची आणि मस्तपैकी असं गरमागरम खायचं, छान वाटते. अशा प्रकारे बनवून बघा आणि चॅनलला मसाला भाजी करायला रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? टेक केअर, बाय.